मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. मित्रांनो, आजची चर्चा आपण लाईफ आणि लाईफस्टाईल या गोष्टीवर आपण करणार आहोत. आज जर बघितलं तर लोक लाईफस्टाईलच्या बाबतीमध्ये बरेच जागृत आहेत, पण भारतीय लोक हेल्थबाबत म्हणावं तेवढं अजूनसुद्धा जागरूक नाहीत. मागील 1 वर्षापासून मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि वारंवार लोकांशी बोलताना या गोष्टीचं मला जाणवलेलं आहे की लोक स्वतःच्या लाईफबद्दल अजूनसुद्धा तेवढे सिरियस नाहीत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची एक ह्युमन लाईफ व्हॅल्यू असते आणि आपण आणि आपली फॅमिली एकमेकासाठी आपण अनमोल आहोत. त्याचं कुठलं मोल केलं जाऊ शकत नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून जरी बघितलं तर प्रत्येक व्यक्तीची तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याच्या बॉडीची व्हॅल्यू 322 कोटी ही केलेली आहे. मग ज्या वेळेला आपण आणि आपली फॅमिली प्रत्येकासाठी इतके अनमोल आहोत, मग अशा ह्या अनमोल आपल्या बॉडीसाठी आपण स्वतःसुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे की नाही, आपण स्वतः विचार करा. आपण लाईफस्टाईलबद्दल जागरूक आहोत. लाईफस्टाईलसाठी आपण पाहिजे तितका आपण पैसा खर्च करतो, पण आपण स्वतः किती मौल्यवान आहे आणि त्या गोष्टीला आपण विसरतो. त्यामुळं कसं आहे, आज लाईफस्टाईल आपण नीट राहिलो तर आपण लाईफस्टाईलमध्ये पाहिजे ते बदलाव करू शकतो. आपल्याला जीवनात काय पाहिजे त्या गोष्टी साध्य करू शकतो. पण जर आपली हेल्थ जर नीट नसेल आणि आपल्याकडं लाईफस्टाईल मधली प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्टी जरी आपण मिळवल्या असली तरी त्याचा आपण उपभोग व्यवस्थित घेऊ शकतो का? आपण या गोष्टीचासुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळं माझं मत आहे, लाईफस्टाईल ही प्रत्येकासाठी जरुरी आहे. ती मेंटेन करणं जरुरी आहे. कारण आपण जीवन जगतो तर त्यासाठीच आपण जगतो की बाबा आपण एक चांगली लॅविश लाईफ आपण जगलं पाहिजे. पण ते करताना आपली हेल्थ ही त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आपण विचार केला पाहिजे. कारण आपली हेल्थ जर नीट असेल तर आपल्याला आलेल्या वेल्थचा आपण योग्य तो वापर करू शकतो. आज आपण लाईफस्टाईलच्या नावावर आपण गाडीसाठी, घरासाठी, लक्झरियस वस्तूंसाठी लाखो करोडो रुपये आपण इन्व्हेस्ट करतो. मग आपल्या हेल्थसाठी आपण हजारो किंवा लाखोचा विषय आल्यानंतर का मागं पडतो? बरं, सांगणारा व्यक्ती आपलं भलाचाच विचार करतो, तो आपलं नुकसान करण्यासाठी सांगत नसतो. त्यामुळं त्यामध्ये आपण आपलासुद्धा विचार जोडून की बाबा सांगणारा व्यक्ती योग्य सांगतो आहे का नाही, या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर सिरियस होणं गरजेचं आहे. त्यामुळं मित्रांनो, माझा तुम्हाला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. वेल्थ जितकी जरुरी आहे तेवढंच आपल्या जीवनामध्ये हेल्थसुद्धा जरुरी आहे. लाईफचं महत्त्व हे आपल्या लाईफस्टाईलपेक्षा जास्त आहे. आपल्या नातेवाईकांसाठी आणि सर्वांसाठी आपले जीवन तेवढेच बहुमूल्य आहे. त्यामुळे आपल्या फॅमिलीचा आणि आपल्या स्वतःच्या हेल्थचा विचार करा. त्यासाठी जी आपण रक्कम मोजतो तो खर्च नसतो, ती आपल्यावर केलेली आपण मोठी इन्व्हेस्टमेंट असते. कारण एक डायलॉग आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळं जर आपण जेवढं सक्षम राहताल आणि हेल्दी राहताल तेवढं तुम्ही पुढं वेल्दीसुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. तर जरूर विचार करा. धन्यवाद.